टेररिस्ट किंवा दहशतवादी या शब्दाचा डिक्शनरी मधला अर्थ माहितीये का? व्यक्ती अथवा संघटना जी आपल्या राजकीय, सामाजिक व इतर ध्येयांसाठी, उद्दिष्टांसाठी धमकी, भय, धाकदपटशाही आणि हिंसा या मार्गांचा अवलंब करतात ते. या व्याख्येनुसार तुम्ही तुलना करून बघा. आता पहिला मुद्दा, ज्या दहशतवादी संघटनेने काश्मीर पहलगाममध्ये हत्याकांड केले, निर्दोषांचा खून केला, त्यांचा उद्देश काय असेल? केलाय का यावर विचार? दहशतवादी संघटनेची इच्छा, अपेक्षा आणि उद्दिष्ट असावे की या हल्ल्यानंतर काश्मीरमधला पर्यटन व्यवसाय बंद पडावा, काश्मीरी लोकांबद्दल द्वेष पसरावा, मुस्लिम द्वेषाला हवा मिळावी, मुस्लिमांविरोधात हल्ले आणि अत्याचार व्हावे, भारताच्या आणि काश्मीरच्या प्राथमिकता बदलून द्वेष पसरावा, जेणेकरून त्यांना दहशतवादी कारवायांकरता भरती करणं सोपं होईल, फंडिंग मिळवणं सोपं होईल. सर्वसाधारणपणे अतिरेकी संघटनांची ही अशीच मोडस ऑपरेंडी असते अगदी जगभरात. आता या प्रकारे काम करणारं कोणी दिसतंय का हे बघा, आणि हेही बघा की दहशतवाद्यांचं ध्येय, उद्दिष्ट साध्य करण्यात कोण मदत करतं. मुद्दा नंबर 2, पहलगाम मधल्या अतिरेकी हल्ल्यातून काही प्रश्न उभे राहिलेत किंवा काही गोष्टी उघड झाल्या. उदाहरणार्थ, देश किती सुरक्षित हातात येते, नोटबंदीने अतिरेक्यांचं कंबरड कसं साफ मोडलं, ते आर्टिकल 370 उठवल्यानंतर काश्मीरमध्ये कशी सुरक्षितता आहे, ते पहलगाम पाकिस्तान बॉर्डरपासून लांब असूनही हल्ला झाला, पुलवामाप्रमाणे याचीही खबर मिळाली नव्हती, पुलवामामध्ये RDX कुठून आलं हे आजही अनिश्चित आहे, मणिपूर जे 2 वर्ष पेटू नये, हजारो माणसं मरतायत, तिकडे दुर्लक्ष करणारी मीडिया काश्मीरला फुल कव्हरेज देते. बऱ्याचदा अतिरेकी मारण्याआधी माणूस ओळखण्याचा प्रयत्न करतात, कधी कपडे बघून, कधी नाव, नाहीतर आडनाव बघून. सर्व प्रकारच्या अतिरेक्यांना शांतता, सौहार्द, स्थैर्य, प्रगती यावर राग असतो. अतिरेक्यांमध्ये परस्पर पूरक भूमिका घेण्याची वृत्ती असते, इथला असो, तिथला असो की अजून कुठला. अतिरेकी व अतिरेकी समर्थक हे रक्ताला वखवकलेले असतात. सर्व प्रकारचे अतिरेकी द्वेष, फूट, भेद यावर पोचतात. हे प्रश्न आणि निकष वापरून कोण देशावर प्रेम करतंय आणि कोण द्वेष बघतंय हे सुद्धा ओळखण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.